हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू माय व्लॉग. तर आज आपण बघणार आहोत यम्मी असं लजानिया व्हेजमध्ये घरी ओव्हनमध्ये कसा बनवायचा. तर चला बघूया. तर आपल्या घरात जेवढ्याही व्हेजीज असेल ते सर्व घ्यायचे. आता माझ्याकडे कोबी, फरसबी, मका आणि कांदा होता तर मी ते घेतलं. तुम्ही अवेलेबल असेल ते घ्या. मग इथे सर्व सॉस असतात, मायोज आपल्या घरी असतात, ते सगळे घ्यायचे आणि त्याला मस्त मिक्स करून हा आपला सॉस तयार करून घ्यायचा आणि सगळं आपण रेडी करून आधीच ठेवूया, कारण की लजानियाला खूप टाईम लागतो. मग भाजीला थोडं यम्मी टेस्टिंग इंडियन टच देण्यासाठी आपल्या घरातले मसाले यूज करायचे आणि त्याच्यानंतर आपण थोडी कढई तापून त्यात बटर टाकून हे सगळे जे व्हेजिटेबल्स आपण घेतले आहेत ते मिक्स करून घ्यायचे छानपैकी आणि त्याला जास्त शिजवायचं नाही, एक वाफ येऊन द्यायची आणि बस. आणि मग नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला चीज लागणार आहे भरपूर असा, तर तुम्ही चीज खूप सारा असा ग्रेट करून घ्या. मग नंतर आपण ब्रेडच्या स्टेपवरती जाऊ. तर ब्रेडचे साईड जे आहे ते कट करून घ्यायचे. मी टोटल 8 ब्रेड्स घेतले आणि त्याला छान असं लाटून घेतलेलं आहे. नेक्स्ट मी भाजीमध्ये मसाले मिक्स केले. ती आता इथं आपण सगळं रेडी करून ठेवलं बघा. मॉझरेला चीज होता, ग्रेटेड चीज होता अमूलचा आणि भाजी पण रेडी झाली. मग इथं आता आपण ग्रीसिंग करायची आपल्या जो मोल्ड असतो त्याला, कारण का ओव्हनमध्ये भाजी खालतून चिटकू नको म्हणून. मग आता ह्याला थोडंसं ग्रीसिंग केल्यावरती थोडंसं खालतून मसाला लावायचा, म्हणजे जो आपला सॉस आपण तयार केला तो सॉस स्प्रेड करायचा हलकासा आणि त्याच्यानंतर आपली जे ब्रेड्स आहेत ते ह्याच्यावरती स्प्रेड करायचे. मग त्याच्यानंतर आपला तो सॉस आहे तो स्प्रेड करायचा, व्हेजीज टाकायचा आणि परत एक लेअर असा हा करायचा. तर तुम्ही लजानिया नक्की घरी ट्राय करा आणि मला सांगा की तुम्हाला हा आवडली आहे का. आणि माझ्या पेजला जर तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज करा आणि कॉमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात. तर आणि तुम्ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा, खूप छान लागते, खूप मस्त लागते आणि खूप टेस्टी पण होते आणि लहान पोरं तर खूप आवडीने खातात. माझ्या घरी तर सगळेच खूप आवडीने खातात. इटालियन डिश आहे आणि खूप यम्मी लागते आणि एक इंडियन टचनी पण होते. आणि जर तुम्हाला ब्रेड नसेल तर तुम्ही मैद्याची जी आपण रोटी करतो त्याची पण तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी ब्रेडच इझी पडतो आणि खूप सोपं असतं बनायला, म्हणून मी नेहमी ब्रेडचीच करते. तर असे आपण ब्रेड्स लेअर देऊया. खालती ग्रीसिंग करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर असे ब्रेड्सचे लेअर दिले की त्याच्यावरती आपला जो सॉस आहे तो टाकायचा. मग त्याच्यानंतर मसाले आपले जे आहेत ते स्प्रेड करायचे आणि नेक्स्ट लेअर पण आहे तो असाच द्यायचा. तर तुम्ही माझे व्लॉग्स बघताय का मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि कसे वाटत आहेत तुम्हाला माझे व्लॉग्स ते पण सांगा. इथे बघा नेक्स्ट स्टेपमध्ये आपण घेतला आहे सॉस आणि त्याला आता आपण स्प्रेड करून घेणार आहोत. छान असा मसाला टाकायचा, मसाल्यामध्ये कंजूसी नाही करायची, तेव्हाच याला टेस्ट येते आणि खूप चीजी होऊन जातं आणि खूप मस्त लागतं. एक स्नॅक्स म्हणून पण खूप भारी लागतं. भरपूर व्हेजीस टाकायच्या आणि त्या सर्वांना स्प्रेड करून घ्यायचं मस्तपैकी आणि वरतून चीजचा लेअर परत मॉझरेला पण टाकायचा आणि मस्त असं चीजी होतं. जर तुम्ही माझे व्लॉग्स बघत असाल तर तुम्हाला माहिती असेल मला चीज प्रचंड आवडतं आणि खूप चीजी आहे मी. सो येस, हे बघा इथं आपलं रेडी झालं आहे आणि आता आपण ह्याला ओव्हनमध्ये टाकूया. तर ओव्हन मी ऑलरेडी प्रीहीट करून घेतलेला आहे आणि मग ह्याला मी एक 20 मिनटासाठी पहिले ठेवलं. मग थोडंसं अनबेक होतं, मग पुन्हा मी एक 10 मिनिट्स आणखीन वाढवलेले आहेत आणि इकडे आपला लजानिया टेस्टी असा रेडी झालेला आहे. तर आता तुम्ही ह्याला सर्व करू शकता. मस्त थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि मग असं कटिंग करायची आणि सर्व करायचं. तुम्ही सॉससोबत खा किंवा असं पण खा, खूप टेस्टी लागतं. आणि तुम्ही जर माझ्या व्हिडिओजला लाईक, सबस्क्राईब, शेअर अजून केलं नसेल तर प्लीज करा आणि मला सांगा की माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत. चला बाय बाय आणि प्लीज नक्की ट्राय करा ही रेसिपी. बाय बाय आणि सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. एन्जॉय द रेसिपी.